महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुमचं जर वय 60 असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 10 वस्तू 26 जानेवारी 2026 पासून मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आजची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुमचं जर वय 60 असेल तर या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने राष्ट्रीय वयस्कर योजनेचा मोठा विस्तार या ठिकाणी घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि या योजनेअंतर्गत आता वयोवृद्ध नागरिकांना वैद्यकीय उपकरणासह इतर महत्त्वाच्या सुविधा देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मागील महिन्यात सरकारने जाहीर केलेल्या या योजनेची अंमलबजावणी आता नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेली आहे। राज्यातील 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सगळा मोठा दिलासा देखील देण्यात आलेला आहे। आता वयोवृद्धेसाठी वेगवेगळी वैद्यकीय साधने एकूण तुम्हाला 10 मोठमोठ्या सुविधा देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे। आता बघा त्याचे प्रत्यक्ष वाटप देखील आता सुरू झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत 60 वर्षावरील नागरिकांसाठी 10 भेट वस्तू या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आणि त्या सर्व वस्तूचे वाटप पाहायला गेलं तर नवीन वर्षाच्या निमित्ताने जवळजवळ आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना फारशा सुविधा मिळाल्या नव्हत्या, म्हणूनच सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। तुमचे जर वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तुम्हाला ही पहिल्या टप्प्यामध्ये या 10 वस्तूचा लाभ मिळणार आहे। मागील महिन्यात या योजनेची घोषणा झाली होती, आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केलेला होता। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे, त्यांचं आयुष्य सुधारावे यासाठी सरकारने जी.आर देखील काढलेला आहे। वाढत्या वयामुळे अनेक आजारांना सामोरं देखील जावं लागत असतं। जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वेगवेगळे आजार देखील झालेले असतात। त्यामध्ये पाहिलं तर बीपी असतो, शुगर असते, साखर असते। त्यामुळे वय वाढल्यामुळे त्यांना बाहेर कुठे फिरता देखील येत नाही, कुठे काम देखील करता येत नाही। त्यामुळे आता 10 मोफत वस्तू देण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे 2026 या नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हावी म्हणून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या वस्तू मोफत देण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि पाहिलं तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। आता फक्त गरजू आणि पात्र नागरिकांनाच हा लाभ दिला जाणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात 1,40,00,000 ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यापैकी फक्त 40 लाख लाभार्थ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे। सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड तपासलं जाणार आहे। आधार कार्डवर जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असलं तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर शेतकरी असाल तुम्ही, त्यानंतर तुम्ही मजूर असाल, भाजी विक्रेते असाल, पेन्शनधारक असाल, अशा सर्व गरजू ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ दिला असण्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे। घरात आई वडील, सासू सासरे 60 वर्षापूर्वी असतील तर ते पात्र ठरणार आहेत। आधार कार्डवर वय सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून मान्यता देखील देण्यात येणार आहे। तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात कुठे वाटप सुरू आहे याची माहिती देखील स्थानिक कार्यालयामध्ये मिळेल। सरकारने हा निर्णय का घेतला? कारण अनेक निवृत्त शिक्षक, सैनिक, सरकारी कर्मचारी शासनाकडे तक्रार करण्यात आली होती, म्हातारपणी आम्हाला कोणी सांभाळत नाही। त्यामुळे सरकारने परिपत्रक काढून या योजनेला मंजुरी दिली। अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता जाणून घेऊया की नियम काय आहेत, अटी काय आहेत याची देखील सविस्तर माहिती घेऊया। तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे। फक्त तुमचं वय 60 वर्ष असून गरजेचं नाही, ते आधार कार्डवरती देखील तुमचं वय ते 60 वर्ष जन्मतारखेपूर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर कंपल्सरी तुमचं आधार कार्ड असणं देखील अतिशय गरजेचं आहे। आधार कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही आणि 10 वस्तू देखील मोफत दिल्या जाणार नाहीत। त्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी एक कागदपत्र असलेलं तर तुम्हाला काढायचं आहे। तर तुमचं मतदान कार्ड नसेल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड देखील काढू शकता। ज्येष्ठ नागरिक कार्ड नसेल तर तुमचं मतदान कार्डवरती या ठिकाणी चालू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची दुसरी अट घालण्यात आली म्हणजे वार्षिक उत्पन्न। आता वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखाच्या जर वरती असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वय 60 असलं तरी या योजनेचा तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार नाही। त्यानंतर 2025-2026 चे उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी तुमचा दाखला आहे, तो दाखला देखील या ठिकाणी जमा करावा लागणार आहे। दुसरं पाहिलं तर पिवळं किंवा
केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. अर्जासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जाणून घेऊया 10 कोणकोणत्या वस्तू आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्या महत्त्वाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिन्याला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट मिळणार आहे म्हणजे 2,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुमचं वय 60 असेल आणि तुम्हाला वेगवेगळे आजार झाले असेल, त्यात तुम्हाला बीपी झाला असेल, शुगर झाला असेल, नंतर तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल, वेगवेगळ्या गोष्टीचं तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल, तर तुम्हाला सरकार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या मार्फत तुम्हाला 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी मोफत दवाखाना देखील दिला जाणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड असणं गरजेचं आहे. आयुष्यमान कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मोफत 5 लाखापर्यंत दवाखाना देखील या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरची वस्तू भेटणार ते म्हणजे श्रवण यंत्र. जर तुम्ही घरामध्ये असाल, तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला श्रवण यंत्र म्हणजे तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्हाला श्रवण यंत्र देखील या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 4 नंबरची वस्तू भेटणार ते म्हणजे मोफत आणि कृत्रिम दात. जर तुमचं वय 60 असेल आणि तुमचे दात पडले असतील तर तुम्हाला कृत्रिम दात देखील या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला डोळ्याचा देखील प्रॉब्लेम आला असेल तर मोफत चष्मे देखील दिले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला एसटी बसमध्ये आरक्षित सीट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. तुम्हाला कुठला तर बाहेरचा प्रवास करायचा असेल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आरक्षित सीट देखील दिली जाणार आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाईट आहे ते 300 युनिट पर्यंत लाईट मोफत देखील देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमच्या विहीर असेल, तुमच्या शेतामध्ये कोण नसेल, लाईट मोटर बंद चालू करायला कोण नसेल तर त्यासाठी सरकार तुम्हाला सौर पंप देखील या ठिकाणी बसवून देणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. जर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, याची जे औषध आहे, तुम्हाला औषधाचा खर्च देखील तुम्ही पाहत असाल, सगळ्यात जास्त खर्च येत असेल तर तुम्हाला औषधाचा खर्च येतो. त्यामुळे बीपी, शुगर याची औषध आहे या ठिकाणी सरकारतर्फे मोफत दिली जाणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य कार्ड देखील या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता या सर्व सुविधा 2026 पासून लागू करण्यात आल्यात. पुढील 3 ते 4 दिवसात अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. अधिक माहिती मिळण्यासाठी जवळच्या आपण तहसीलदार कार्यालय असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, इथे जाऊन देखील तुम्ही चौकशी करू शकता. माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील चौकशी करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत, काय काय करायचे ते देखील सांगितलं. दर महिन्याला तुम्हाला 2,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आता दर महिन्याला पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या. आता याला अर्ज कसा करायचा बघा. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील माझं वय 60 वर्ष कंप्लीट झालंय असं जर तुम्ही जाऊन सांगितलं तिथं तुम्हाला ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये, नगरपंचायतमध्ये कुठेही जाऊन त्याचा देखील तुम्ही अर्ज भरू शकता. त्यानंतर दुसरी योजना ते म्हणजे 5 लाखापर्यंत मोफत उपचार. आता 5 लाखापर्यंत मोफत उपचार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यमान कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, तुमचं जर वय 60 वर्ष पूर्ण असेल आणि तुम्हाला जर दवाखान्याचा गरज असेल, तुमचं ऑपरेशन करायचं असेल, तुम्हाला बीपी, शुगर असेल, वेगवेगळे तुम्हाला गोष्टी 5 लाखापर्यंत खर्च असेल, मूतखड्याचं ऑपरेशन असेल, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनीचं ऑपरेशन असेल तर तुम्हाला जो 5 लाखापर्यंत खर्च येतोय तर 5 लाखाच्या आतमधला, जर 5 लाखाच्या वरती आपल्याला भरावं लागणार आहे आणि 5 लाखाच्या आतला सरकार भरणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं वय 60 वर्ष असेल तर तुमचं आयुष्यमान कार्ड असेल तर लवकरात लवकर, तुमच्याकडे नसेल तर आयुष्यमान कार्ड काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला ऐकायला येत नसेल तर श्रवण यंत्र आहे हे देखील या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोफत तुमचं जर दात पडले असेल, तुम्हाला खाता येत नसेल, वेगवेगळ्या गोष्टीची तुम्हाला खायची इच्छा देखील होत असेल पण तुमचे दात पडले असतील तर तुम्हाला सरकार देखील आता या ठिकाणी मोफत कृत्रिम दात देखील दिले जाणार आहे. त्याचा देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मोफत चष्मा देखील दिला जाणार आहे. तर तुम्ही संध्याकाळचं तुम्हाला दिसत नसेल, दिवसा दिसतंय पण संध्याकाळी दिसत असेल तर अनेक जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांना दिवसा दिसतं, संध्याकाळचं दिसत नाही, संध्याकाळचं दिसतं, दिवसा दिसत नाही, अशी देखील लोक आहेत. अशा लोकांना मोफत चष्मा देण्याचा निर्णय देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला कुठेतरी बाहेर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एसटी बसमध्ये देखील आरक्षित या ठिकाणी सीट देखील ठेवले जाणार आहेत. तर अनेक लोकांनी तुमच्या बसमध्ये गेला आणि तुम्ही दुसरा व्यक्ती येऊन बसला तर तुमच्या आरक्षित सीटवरून त्या व्यक्तीला देखील तुम्ही उठवू शकता आणि तिथं तुम्ही बिंदास बसवू शकता. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 300 युनिट आहेत ते 300 युनिट तुमच्या घरामध्ये जर लाईट पाहिजे असेल तर तुम्हाला 300 युनिट पर्यंत लाईट देखील मोफत दिली जाणार असल्याची माहिती आता सरकारकडून समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या विहिरीवर
तुमचं थोडंफार शेत असेल, तुम्ही शेती करत असाल पण तुम्हाला शेती करायला कोण नसेल, तर तुम्हाला मोफत तुम्ही विहिरीवर जाऊन मोटर बंद चालू करून कंटाळला असेल, तर तुमचं वय 60 असेल तर तुम्हाला सौर पंप देखील या ठिकाणी मोफत बसवणार असल्याची माहिती सरकारकडून समोर आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, याची औषध आहेत, जे काही औषध आहेत मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी स्वतः घेण्यात आलेला आहे. आणि ज्येष्ठ नागरिकसाठी विशेष आरोग्य कार्ड देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारकडून आलेला आहे. आणि या सर्व सुविधा 2026 पासून लागू करण्यात आल्या आहेत आणि पुढील 3 ते 4 दिवसात अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.